केंद्रातल्या त्याच पद्धतीनं राज्यातल्या आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचं काम या देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू आहे। आपण बघितलं की मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आरोग्य विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी राज्यामध्ये घेण्यात आले आहे, परंतु काही ठिकाणी अशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत। ह्या संदर्भात भंडाऱ्यासंदर्भात काही तक्रार मला काल प्राप्त झाल्या होत्या, म्हणून मी स्वतः आता भंडाऱ्याला चाललो आहे। त्या ठिकाणी निश्चित पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। गुन्हा दाखल केला जाईल, कारण की ज्या प्रकारे एक प्रकारे जीवाला धोका होता रुग्णांचा। आरोग्याच्या सेवा ह्या रुग्णांना सेवा देण्याकरिता असतात, जेव्हा की त्या ठिकाणी विश्वास ठेवून त्या लोक येत असतात, नागरिक येत असतात आणि तपासण्या करत असतात। परंतु अशा पद्धतीनं जर का काही अधिकाऱ्यांच्या मार्फत हलगर्जीपणा होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल। ह्या संदर्भात जी त्यातली या ठिकाणची खाजगी आश्रमशाळा आहे, त्या खाजगी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ह्या ठिकाणी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतलेली असून त्या संपूर्ण संस्थेची चौकशी आणि त्या ठिकाणी दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणार। 5,000 पोलीस शिवसेना विकली अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे आणि खरं तर अमित शहांवरही गंभीर आहे। प्रकाश झोतामध्ये राहण्याकरिता नेहमी संजय राऊत हे अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करत असतात। अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य न करता आज गंभीरतेनं देशातल्या आणि राज्यातल्या परिस्थितीकडे बघितलं पाहिजे। अमित शहांना पंतप्रधान व्हायचं असे त्यांनी दावा केला। नाही, हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते ठरवतील। हे ठरवण्याचा संजय राऊत यांना कोणी अधिकार दिला नाही। धन्यवाद।